आयुष्याचं शेत माझ्या आसमानी डोलतय. मी शेतकरी बोलतोय दादा, मी शेतकरी बोलतोय. भारत देश कृषी प्रधान आहे असे दाखवणाऱ्या मीडियावाल्यांनी जरा फिरवा तुमचे ते कॅमेरे. त्या उसाच्या पाचाड्यात झाडं फुटणाऱ्या थंडीत उस तोडणाऱ्या आया बहिणींना दाखवा. दिसू द्या या जगाला जगाच्या पोशिंद्याचे शोषण आणि काळ्या बाजारात विकले जाणारे आमचे राशन. दाखवा आमच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या, हरवलेली पुस्तके, नांगरलेल्या शेता. अहो आमचं पाण्यामधलं जगणं दाखवा, रात्रंदिवस लगबग दाखवा. या कोविड हातातील कोयते दाखवा, लोकशाहीचं मरण दाखवा, आमचं सरण दाखवा. अहो आमचं सरण दाखवा. भ्रष्टाचाराचं पुरण दाखवा, विजेचा लपंडाव दाखवा, विहिरीचा तळ दाखवा आणि जमलं तर कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याच्या अंगावरचे बळही दाखवा, अंगावरचे बळही दाखवा. आमच्या सोन्यासारख्या पिकांना मातीमोल भाव दाखवा आणि हातात माईक घेऊन आमचा देश, आमचा भारत देश कृषी प्रधान आहे असे पुन्हा एकदा म्हणून दाखवा, असे पुन्हा एकदा म्हणून दाखवा. अहो खेळ असा नियतीचा, झुंज अशी नशिबाची. खेळ असा नियतीचा, झुंज अशी नशिबाची. विनवणी तरी किती करू या रुसलेल्या पावसाची. आभाळाचं संकट तो मी हातांवर पेलतोय. मी शेतकरी बोलतोय, होय मी शेतकरीच बोलतोय. निसर्गासमोर झुकण्याची छाती आणि मर्दांची जिगर हीच आमची खरी संपत्ती आहे. आजच्या या परिस्थितीमुळे जरी लाचार हतबल झालेलो आम्ही, तरी अजून सुद्धा उभ्या जगाचा पोशिंदा मानले जाणारे आम्ही, उभ्या जगाचा पोशिंदा मानले जाणारे आम्ही. अहो लेकीच्या लग्नाच्या, पोरींच्या शिक्षणाच्या आणि सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या त्रासाने उभ्या फाशी घेण्याची वेळ आमच्यावर आली. याचे कारण काय? अहो साहेब याचे कारण काय? आजचं सरकार जिवंत माणसांवर नाही तर पुतळे उभारण्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. आमदार खासदारांना लाखो रुपये वेतन देत आहे आणि आमच्या कापसाला भाव मात्र 5,500 रुपये. वा वा तुमचं सरकार आणि आमचा निवाडा धंदा. अहो कंपनीत बनणाऱ्या सामानाची किंमत ते स्वतः ठरवतात, परंतु आम्ही आमच्या मालाचा भाव ठरवायचा नाही. हा कुठला न्याय? अहो दरवर्षी पाऊस पडेल की नाही याची गॅरंटी नसून सुद्धा हजारो रुपयांचे बी आणून आम्ही शेतात पेरतोय, जणू की आम्ही जुगारच खेळतोय. तुम्ही जुगार खेळता जिंकण्यासाठी, परंतु आम्ही जुगार खेळतो लोकांना जगवण्यासाठी, लोकांना जगवण्यासाठी. हरित क्रांती झाली, कायदे मानत आले. कायद्यामध्ये सांगितलं आहे शेतकरी मर्यादे पलीकडे जाऊन धान्याची साठवण करतो. अहो तुम्हीच सांगा, ज्याला खायची ऐपत नाही तो कशाची साठवण करेल? का हो महाराज? आम्ही शेतकरी दुसऱ्या राज्यात जाऊन सुद्धा आमचा माल विकू शकतो, परंतु जर आम्ही दुसऱ्या राज्यात गेलो तर आमच्या मालाचं काय, आमच्या शेताचं काय? हे कायद्यामध्ये सांगितलं आहे, पण फक्त आणि फक्त व्यापारी वर्गासाठी. अहो आम्ही तरी कधी कायद्याची मागणीच केली नव्हती. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे म्हणणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज फक्त आणि फक्त भाव मिळत नाही म्हणून मिरच्यांचे शेत जरी जाळून टाकले तरी कुणीच काही बोलणार नाही. कांदा टोमॅटो तुडून चिखल जरी केला तरी कुणीच काही बोलणार नाही. आता तुम्हीच सांगा मायबाप सरकार, आता तुम्हीच सांगा मायबाप सरकार, आम्ही जगायचं की मरायचं? अहो एखाद वेळेस शिकलो नसतो तर समजलं असतं, शिकलो नसतो तर समजलं असतं की देवीचा कोप आहे, देवाची अवकृपा चालू झाली आहे. परंतु आता आम्ही हटणार नाही, आम्ही लढणार. कारण ही लढाई आहे आमच्या अस्तित्वाची, आमच्या स्वाभिमानाची, आमच्या कष्टाची, सत्याची. जाता जाता एवढंच बोले, अहो जमिनीला बोलतात शेतकऱ्याची आई. जमिनीला बोलता ना तुम्ही सर्वजण शेतकऱ्याची आई, मग आम्हा बिचारे शेतकऱ्यांचा विकास का नाही? लोकांच्या पोटासाठी दिवसभर लागतोय, अजून सुद्धा दुष्काळाच्या भीतीने शेतकरी का कापतो? हे परमेश्वरा, तू किती जरी कोकला तरी ते मागे हटणार नाही. कष्ट करत जगेल पण फाशी घेऊन बनणार नाही. जिंदगानीच्या धुंदा माती घामाचा रवास, जो पोचतो जगाला त्याच्याच गळ्याला काय रवास. आणि आनंद मोजितोय रोज उद्याचा हिशोब, किती झाली जरी दैना नाही त्याचा रागलो. करुणी रक्ताचं शिरपट फुलविला बाग म्हणा, अवकाळी पावसानं काय आणली अवकाळा. ना अवतार काही नाही दिवाळी दसरा, गाय झाली या पाठी तिच्या तांदुल्या पासरा. ना हमी जीवनाची नाही भाव जीवनाला, निपसतोय जरी सोनं रोज सराण उशाला, रोज सराण उशाला, रोज सराण उशाला. धन्यवाद.